नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि वेंडर सिलेक्शन तुम्ही केलं का ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून वेंडर सिलेक्शनमध्ये कुठली कंपनी येते जाते, कोटा संपतोय, नवीन कंपनी येते तिचा कोटा संपतोय, काही तासात येते काही तासात जाते, याची संपूर्ण माहिती आपण तर पाहिलीच आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला कोटा आहे, म्हणजे कुठली कंपनी आहे आणि सध्या जी जास्त प्रमाणात जी कंपनी आहे 1-2 दिवसामध्ये ती कुठल्या जिल्ह्यात आहे आणि कोणती कंपनी आहे ते आपण पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे कमेंट आल्या आणि आपल्याला कमेंट आल्या, कॉल आल्या आणि त्या कॉलवरती कमेंटवरती आपल्याला माहिती आहे की कुठल्या जिल्ह्यात किती कंपन्या आल्यात आणि कोणती कंपनी आली त्याच्यावरती आपण माहिती सांगणार आहोत। तर आपल्याकडं काही कमेंट आहेत, त्या कमेंटवरती आपल्याला थोडीशी माहिती आलेली आहे आणि त्या माहितीवरती आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठल्या जिल्ह्यात कुठली कंपनी आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा एक कमेंट आली की जे परभणी जिल्ह्यातून अप्लेक्स कंपनी आली। ठीक आहे, परभणीमध्ये एक अप्लेक्स कंपनी आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जीके कंपनी आली, माजलगाव बीडमध्ये शक्ती कंपनी आली, सिरी आहे ती जळगावमध्ये आली, धाराशिव जिल्ह्यामध्ये जेके आली आणि त्यानंतर शक्ती कंपनी ही बी सोलापूरमधनं आली, त्यानंतर बीडमधनं शक्ती सोलार आली, सिंदखेड राजा धुळे शक्ती सोलार आलं, त्यानंतर शक्ती सोलार आलं ते परभणीमधून आलं, पुन्हा जळगावमध्ये शक्ती सोलार आली, अहिल्यानगरमध्ये शक्ती सोलार आली आणि त्यानंतर सोलापूरमधनं जेके आली। ठीक आहे, बुलढाणा जिल्ह्यामधनं जीके आली, संभाजीनगरमध्ये राईट वॉटर आली। ठीक आहे, प्रीमियर एनर्जी आली आणि त्यानंतर शक्ती सोलार ही जळगावमधून आली। ठीक आहे, अशा कंपन्याची यादी होती, अशा कंपन्याची नावं होते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंपन्या ॲड होत आहेत आणि त्याचा कोटा लगेच संपतोय। आता थोडासा वेग आहे कंपन्याचा कोटा येण्यासाठी आणि थोडंसं पहिल्यापेक्षा थोडंसं प्रमाण जास्त आहे, कंपन्या जास्त येत आहेत आणि वेंडर कोटासुद्धा शिल्लक आहे। कारण की जे शेतकऱ्यांना कंपनी निवडता येत नव्हती, त्यांना थोडंसं माहीत नव्हतं, त्यांची आता कंपनी निवडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।